माझं नाव नीता. मी साधारण 6-7 वर्षांपूर्वी माझ्या मामाच्या मुलाशी लग्न केलं. तो 3 वर्षांनी मोठा होता आणि त्यावेळी पर्यटन क्षेत्रात काम करत होता. लग्न करताना मला लग्नाबद्दल काहीच कळत नव्हतं. प्रेम म्हणजे काय हे मला माहीतच नव्हतं. मामाचा मुलगा चांगला दिसतो आणि सन्मानीय आहे एवढंच मला वाटायचं. इतर बऱ्याच मुलींसारखं मला फक्त लग्न करायचं होतं. बोटाला अंगठी घालायची आणि लग्नाचा साडी घालायची. कोणाशी लग्न करायचं, कसं जगायचं याबद्दल काही स्वप्न नव्हती. मामाच्या घरातून माहिती मिळाली की त्यांची जमीन आणि जनावरं आहेत. गावात शेती आणि जनावरांची काळजी घ्यावी लागते. पण मला सांगितलं गेलं की मामाचा मुलगा या सगळ्यापासून दूर आहे. तो पर्यटनात काम करतो आणि गावाचं वातावरण त्याला कधीच आवडलं नाही. मी काही बोललो नाही, फक्त गप्प राहिले. त्या काळात मी खूप सुंदर होते. सगळे म्हणायचे मी चित्रपटांतल्या अभिनेत्रींसारखी दिसते. डोळे मोठे, गोरा रंग, मऊ केस. घरातच मी हसायचे, विनोद करायचे, पण बाहेर फारशी जात नसे. शाळा आणि घर एवढंच. शिक्षण पूर्ण झालं आणि लगेच लग्न झालं. लग्नानंतर आयुष्य साधे होते. सुरेश पर्यटनात काम करत होता. आयुष्य स्थिर होतं. पण मुलं झाल्यानंतर पर्यटन व्यवसाय मंदावला. नोकरी कमी झाली. आम्हाला गावात परत यावं लागलं. आता मीही शेतीच्या कामात मदत करायला लागले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत उन्हात काम. मी यासाठी तयार नव्हते. लग्न करताना मला वाटलं होतं की तो या सगळ्यापासून दूर आहे. पण आता त्यालाही काम करावं लागलं आणि मलाही त्याच्यासोबत जावं लागलं. मग भांडणं सुरू झाली. तो म्हणायचा, "तू काय करतेस? काय उपयोग आहे तुझा?" मी म्हणायचे, "मला सवय नाही." तो म्हणायचा, "सवय लागली पाहिजे. पैसे लागतात." आमच्या 2 छोटी मुलं होती. मी त्याच्यासोबत राहून काम करत होते, पण मनातून तिरस्कार वाटायचा. त्याला पैशाची खूप आवड होती. तो खूप कंजूस होता. मला नेहमी वडिलांकडून पैसे मागावे लागत. वडील पाठवत पण. मी म्हणायचे मला गरज नाही तरीही पाठवत. सुरेश इतका कंजूस होता की गावात असूनही उदारता नव्हती. घर बंदिस्त होतं. दिवस एकसारखे जात होते. फक्त भांडणं. आणि ओरड. वडील मदत करायला सांगत पण मी त्यांना सांगायचे की मी सुखी आहे. मी पतीशी एकनिष्ठ होते. कधीही विश्वासघाताचा विचार मनात आला नाही. एकदा मी खूप आजारी होते. गावात असल्याने औषधासाठी औषध दुकानात जाणं सोपं. मी नेहमीच्या दुकानात गेले. तिथे एक नवीन डॉक्टर दिसले. त्यांचं नाव डॉ. अजय. चेहरा शांत, डोळे आकर्षक, केस हळूवार. पहिल्या दृष्टिक्षेपातच मला त्यांच्याबद्दल विश्वास वाटला. मी माझी तक्रार सांगितली. त्यांचा आवाज ऐकताच मला एक विचित्र आकर्षण जाणवलं. ते शांत, सभ्य आणि दयाळू वाटले. मी औषध घेऊन घरी आले, पण मन अस्वस्थ होते. लवकरच सगळ्या गावात डॉ. अजयची चर्चा सुरू झाली. ते चांगले डॉक्टर आहेत, रुग्णांशी प्रेमाने बोलतात, मदत करतात. सर्वांना ते आवडले. मीही आनंदित होते जेव्हा त्यांची स्तुती ऐकत असे. माझ्या मनात त्यांच्याबद्दल काहीतरी वेगळं होतं. सुरेश आणि सासूबाई त्यांची स्तुती करत. मग ते अचानक गायब झाले. मी वेडीसारखी झाले. प्रेम म्हणजे काय हे मी पहिल्यांदा जाणवलं. लग्न आणि मुलं असूनही हा भाव मी कधी अनुभवला नव्हता. मी त्यांच्या दुसऱ्या औषध दुकानाचा शोध घेतला. शेजाऱ्यांना विचारलं. फक्त डॉ. अजयकडेच मला आराम वाटतो असं सांगितलं. मी त्यांच्या दुसऱ्या दुकानात गेले. आता ते मला ओळखायचे. मॅडम नीता म्हणून बोलत. एकदा ते नव्हते तेव्हा मी नंबर मागितला. जीवनाचा प्रश्न आहे असं सांगितलं. नंबर मिळाला. मी मुलीसाठी औषध विचारलं. त्यांचा आवाज ऐकताच मन अधिक आकर्षित झालं. आता घरात कोणी आजारी पडला की मी डॉ. अजयला फोन करायचे. त्यांच्या अस्तित्वामुळे मी सुखी होते. सासूबाई आणि सुरेश यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करायचे. एकदा त्यांच्या व्हॉट्सॲपवर इना लिल्लाही व इना इलही राजीऊन असं दिसलं. पत्नीचं निधन झालं होतं. मी हृदयातून दुःखी झाले, पण मनात आनंदही होता. मी शोक व्यक्त केला. नंतर मी नियमित विचारपूस करायला लागले. सकाळ संध्याकाळ संदेश पाठवत. एकदा मी फोन केला तेव्हा त्यांनी सांगितलं, "मला मोठी अडचण आहे. माझं एक छोटी मूल आहे." आई गेली. घरात फक्त स्वयंपाक करणारा काका गणेश आहे. मला आया हवी आहे. विश्वासू चांगली स्त्री हवी. मी विचार केला. एक वेडी कल्पना आली. मीच आया होईल. मी डॉ. अजयला फोन करून पगार आणि कामाबद्दल विचारलं. त्यांनी सांगितलं की बाळाची काळजी घ्यावी लागेल. मी म्हटलं, "मी येईन. मी शेतीत काम करते. तुम्हाला मदत करायला तयार आहे. बाळाला माझ्या मुलासारखं सांभाळीन." त्यांनी मान्य केलं. "हो, तुम्ही आम्हाला घरात काम द्या. घरात खोली आहे. मी सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत बाळाची काळजी घेईन." संध्याकाळी सुरेशाला सांगितलं, "आपण जनावरं सांभाळतो. त्याऐवजी एका छोट्या बाळाची काळजी घेऊया. डॉकजेची पत्नी गेली आहे. त्यांना आया हवी आहे, जाऊया. पगार चांगला मिळेल. राहायला जागाही मिळेल." सुरेश पगार ऐकून तयार झाला. मी डॉ. अजयला सांगितलं. आम्ही त्यांच्या बंगल्यात गेलो. घर सुंदर होतं. काका गणेश घर सांभाळत होते. आता सुरेश त्याच्या जागी काम करायला लागला. दिवस चालू होते. मी बाळाची काळजी घेत होते. सुरेशला मी दूर ठेवत होते. एकदा डॉ. अजय घरात नव्हते आणि काका गणेश बाहेर गेले होते. बाळ झोपलं होतं.
मी घरगुती कपड्यात आराम करत होते. आरशात पाहिलं. पूर्वीसारखीच सुंदर दिसत होते. प्रेमामुळे चेहरा चमकला होता. अचानक दरवाजा उघडला. डॉ. अजय आले. वेळ चुकलं होतं. मी घाईघाईने खोलीत जाऊन ओढणी घातली. ते शांत उभे होते. मी विचारलं, "तुम्ही लवकर का आलात?" ते काही बोलले नाहीत. नंतर कार्यालयात गेले. थोड्या वेळाने बाळाला बघायला आले. मी बाहेर गेले. नंतर सुरेश आला. तो संशयाने बोलला. डॉ. अजय बाहेरनं सुरेशला म्हणाले, "काचपूस फुलांना पाणी दे." मला वाटलं ते मला फुलांसारखं समजतात. रात्री मी विचार करत होते. पुढच्या दिवशी त्यांनी सुरेशला नवीन मोबाईल आणि पैसे दिले. ते खूप उदार होते. मी त्यांच्याबद्दल अधिक आकर्षित होत होते. मला वाटायचं का मी शिक्षण पूर्ण केलं नाही, का मी अशी लग्न केली नाही. फोनला उत्तर देत नसत. एकदा त्यांनी विचारलं, "तू रागावलीस का? मी तुला मोबाईल दिला नाही म्हणून." मी म्हटलं, "नाही. तुम्ही जे कराल ते ठीक." एक रात्री मी खोलीत झोपले होते. डॉ. अजय आले. पलंगावर बसले. केसांना हात लावला. मी झोपेतल्यासारखं केलं. जेव्हा त्यांनी अधिक जवळ येण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी उठले. "काय झालं डॉक्टरांनो?" ते म्हणाले. "मी तुला प्रेम करतो. तुला पाहिल्यापासून." मी स्वतःला रोखत होतो. त्यानंतर आम्ही प्रेमात बोलू लागलो. सकाळ संध्याकाळ प्रेमाचे शब्द. मी त्यांच्यासोबत राहायला लागले. सुरेश द्वारपाल म्हणून बाहेर असे. मी मुलांना प्रेम करत होते, पण अजयला अधिक. सुरेश संशयाने वागत होता. मी त्याला घटस्फोट द्यायचा विचार करत होते, पण तो तयार नव्हता. एकदा भांडण झालं. त्याने मला मारलं. मी घरात रडत होते. डॉ. अजयला कळलं. ते दुःखी झाले. मी अजयला सांगितलं की मला सुरेशपासून सुटका हवी आहे. त्यांनी सांगितलं की ते बोलतील. पण सुरेश घटस्फोट देण्यास नकार दिला. पैसे मागत होता. आम्ही एकमेकांच्या जोडलं गेलं. डॉ. अजय कधीकधी पश्चात्ताप व्यक्त करत. "मी माझ्या पत्नीला विसरलो. हे पाप आहे. आपण दूर राहिले पाहिजे." पण मी त्यांना परत आणत असे. एकदा सुरेशने पुन्हा मारलं. अजयने त्याला बोललं. पैसे देऊन घटस्फोट घेण्याचा प्रयत्न केला. सुरेश म्हणाला, "मी आणि माझी बायको स्वतंत्र आहोत. पैसे घेतल्याशिवाय कागद देणार नाही." मी हताश झाले. अजयने सांगितलं की ते आता माझ्यापासून दूर राहतील. त्यांनी एका धार्मिक व्यक्तीला विचारलं, "लग्नात असलेल्या स्त्रीला प्रेम करणं आणि तिला घेणं हे पाप आहे. नंतर लग्न केलं तरी ते पाप राहील." ते म्हणाले, "मी आता शहाणा झालो आहे. तूही पश्चात्ताप कर. पती आणि मुलांसोबत राहा. मी तुला विसरेन कारण ते चुकीचं होतं." मी पूर्णपणे कोसळले. मला वाटलं आयुष्य संपलं. मी स्वतःला इजा करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा अजयने सर्व काही केलं. मी रुग्णालयात होते. डॉ. अजयने सर्व काही केलं. रक्ताची गरज होती. मी जवळजवळ मरण्याच्या वाटेवर होते पण वाचले. अजयने सांगितलं, देवापासून दूर जाऊ नकोस. पापानंतर आणखी पाप करू नकोस. "पश्चात्ताप कर." मी तुला प्रेम करतो, पण आता योग्य मार्ग निवडला आहे. तूही वडील आणि भाऊ लाल्यांना सर्व कळलं. वडील म्हणाले, "तू मला का सांगितलंस नाही? आता तू घरी ये." भाऊने सुरेशला धमकावलं. मी घटस्फोट घेतला. मुलं माझ्यासोबत ठेवली. ठीक आहे. सुरेश दूर गेला. डॉ. अजयही तिथून निघून गेले. त्यांनी दुसरी पत्नी शोधली जेणेकरून बाळाची काळजी घेता येईल. मी त्यांच्या आठवणीत राहिले, पण आता मी चुकीचा मार्ग सोडला. मी स्वतःला सांगितलं की मी विश्वासघात करणारी स्त्री नाही. प्रेमाने मला देवापासून दूर नेलं होतं, पण देवानी मला वाचवलं. माझ्या मनात एक गोष्ट होती जी मी कोणाला सांगितली नाही. मी त्यावेळी अजयपासून गरोदर होते. रक्तस्रावात गर्भपात झाला. डॉक्टरना कळलं की मूल अजयचं होतं. देवानी मला वाचवलं. सुरेश कॅमेरे लावणार होता. सर्व काही उघड होण्याच्या आधी देवांनी मला वाचवलं. मी पश्चात्ताप केला. प्रेम नावाखाली विश्वासघात करू नये. लग्नात असताना अशी नाती चुकीची आहेत. देवांना विसरू नये. मी आता माझ्या मुलांसोबत शांत आयुष्य जगत आहे. चुकीच्या मार्गापासून दूर राहून योग्य निर्णय घेतल्यामुळे मी वाचले. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.